अगबाई अरेच्या म्हणजे खऱ्या अर्थाने एक मराठीतला एक मोठा ब्रँड जो बनलेला आणि आता ते नावामुळे सिक्वल येतोय पण तो तुझ्या अनुषंगातनं येतोय आणि फिमेल लीड रोल प्ले करते अगबाई अरेच्या 2 मध्ये. तो जो संजय नार्वेकरांचा आपण होण्यात ज्याला जो डोक्यात बसलाय जो मनात बसलाय तिथे आता सोनालीचा एंट्री असणार आहे. सो सगळ्यात आधी फिलिंग्स काय आहेत आणि काय सांगतात? तू म्हणालीस ते खरंच आहे. अगबाई अरेच्या जसा प्रत्येक मराठी रसिकाच्या लक्षात आहे तसाच माझ्याही लक्षात आहे. अगबाई अरेच्याच्या प्रीमियरला मी जेव्हा गेले होते तो दिवस माझ्या लक्षात आहे. ती फिल्म मला किती आवडली होती हे मला आज सगळ्यात लक्षात आहे. त्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे ड्रीम कम ट्रू होतं माझ्यासाठी. कारण मला फार चांगल्या आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये अतिशय समर्थ दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालेलं आहे. त्या यादीत निश्चितच केदार शिंदे हे ड्रीम यादीमध्ये नाव होतं की कधीतरी केदारबरोबर काम करायला मिळू दे. कारण तो फार प्रतिभाशाली दिग्दर्शक आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये त्याचा म्हणून एक स्पाईस आहे. तर मला फार आनंद होतो आहे की त्याच्याबरोबर एका सिनेमात मला काम करायला मिळालं. आणि त्या सिनेमाचं टायटल आम्ही बरेच दिवस शोधत होतो आणि आमच्या अख्ख्या टीमनी केदारला असं खूप काही इंटरेस्टिंग टायटल्स सुचवली होती जी कदाचित पास होऊ शकली असती. पण शेवटी या सिनेमाचं शीर्षक केदारनी ठरवलं आणि ते अगबाई अरेच्या 2 ठरवलं. तर खरंच म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आहेत आपल्या इंडस्ट्रीमधल्या ज्यांना असं वाटणार आहे काश हा रोल मी केला असता तर किती छान झालं असतं. मला एक महत्त्वाचं खूप असं वाटतं ह्याच्यात की सोनाली तुझे आत्तापर्यंतचे रोल्स पाहिले तर मला वाटतं विमेन सेंट्रिक रोल करणं हे तुझ्यासाठी नवीन नाही आहे. कारण खूप छान छान कॅरेक्टर्स प्ले केलेली आहेत. पण मला असं वाटतं सोनाली एका विनोदी अंगाने आमच्यासमोर प्रेझेंट होते आणि एक महिला कलाकार विनोदी अंगाने महत्त्वाची मध्यवर्ती भूमिका प्ले करते साकारते. हे कुठेतरी मला वाटतं चर्चेत येणारी गोष्ट आहे. तू याकडे तू कशा पद्धतीने बघते? मला वाटतं ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुझ्या प्रश्नातच. मला स्वतःला असं वाटतं की खरंच मला खूप जरी वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स करायला मिळालेले असले तरी इतकी पोएटिक आणि रोमॅन्टिक भूमिका चित्रपटामध्ये फार कमी वेळेला करायला मिळाली आहे. म्हणजे देऊळ नावाची एक फिल्म मी केली होती त्यामध्ये किंचित मिश्किलपणा असलेली एक सेन्शुअस बाई मी केली होती. ती गावचीच वहिनी असते अख्ख्या. पण अगबाई अरेच्या 2 मधली जी माझी व्यक्तिरेखा आहे ती फार स्पेशल आहे. म्हणजे त्यामध्ये जो विनोदाचा टच आहे त्यामध्ये जो खेळकरपणा आहे एक हवीशी व्यक्ती वाटणार आहे वाटू दे अशी माझी इच्छा आहे. पण करताना मला ॲक्टर म्हणून खूपच धमाल येत होती. कारण मी एक व्हाईट लिली आणि नाईट रायडर नावाचं नाटक केलं ज्यामध्ये रसिका जोशी आणि मिलिंद फाटकने एक अशी भूमिका लिहिली आहे जी खरंच ऑलराऊंडर आहे. म्हणजे ती पूर्णपणे रसरशीत ह्युमन भूमिका आहे ती जी हसवते पण जी कदाचित डोळ्यात पाणी येतं तिच्या बोलण्यामुळे ती वेडी वाटते काही वेळेला. तसं मी जी शुभांगी नावाची भूमिका करते आहे त्यातली जी विविधता आहे ती बघून प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे की काय रे किती जणं आपल्या आजूबाजूला असतात पण किती माणसं मुखवटे घेऊन जातात आणि ही शुभांगी बघा किती खरी आहे. हे असं राहता आलं पाहिजे. एक उत्सुकता म्हणून विचारावं असं वाटतं सोनालीच्या पद्धतीने आज तो अपीअरन्स आलेला आहे तुझा आणि सिरियसली यू आर लुकिंग डॅम गॉर्जियस. थँक्यू. प्रत्येक कॅरेक्टरसाठी भूमिकेवरती मेहनत करणं किंवा म्हणजे मध्ये दिसते कशी मग तिच्या लुक्समध्ये असेल आणि हे प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्ही करत असतात. एक कलाकार एक अभिनेत्री म्हणून तुम्ही करत असतात. जर मी या रोलच्या अनुषंगाने विचारलं की शी इज गर्ल नेक्स्ट डोअर हे खूप आमच्यातलीच एक आहे पण तरीही ती लीड रोलमध्ये आहे. तर अशा वेळेला तिचा रोल किंवा तिचं व्हिज्युअलायझेशन तू कसं केलेलं आणि किती आज ट्रेलर पाहिल्यानंतर किती समाधान आहे की ओके मी जे ठरवलेलं ते बऱ्यापैकी मी पोचलेली आहे. मी प्रचंड समाधानी आहे ट्रेलर पाहिल्यानंतर. कारण आज लुक लॉन्च होतो आहे सिनेमाचा. या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे लोकांच्या मनात. अजून सगळ्यांना अगबाई अरेच्या 2 काय आहे हे माहिती नाही आहे पण आज पहिला ट्रेलर आउट होतो आहे. हा सिनेमा जेव्हा याची गोष्ट जेव्हा केदारनी मला ऐकवली तेव्हा मी एक ठरवलं होतं की मी मला बाळ झाल्यानंतर जे माझं हॅपी वजन एक मी चढू दिलं होतं ती मी खूप खुश होते आणि मी अजूनही खुश आहे माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्याच्यामुळे. पण मी एक असं ठरवलं होतं की माझ्या आयुष्यात फिटनेसला प्रचंड महत्त्व आहे. आज तागायत जी काही वर्ष मी या क्षेत्रात काम करते आहे मॉडलिंग असू देत म्हणजे माझ्या 60-70 ॲड्स असू देत आत्तापर्यंत केलेली नाटकं किंवा
कुठल्याही भाषेतला सिनेमा आजपर्यंत एकदाही माझं शूटिंग मला बरं वाटत नाही आहे म्हणून कॅन्सल झालेलं नाही आहे. तर या माझ्या फिटनेसबद्दल मला थोडासा किंचित अहंकारच आहे की मी बघा किती फिट आहे. पण त्या फिटनेसच्या बरोबरीनं मला निश्चितच माझ्या त्या वजनावर काम करायचं होतं, जे मी थोडंसं धैर्यच दिलं होतं त्या वजनाला माझ्यामध्ये. मी या सिनेमाच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं फिटनेसकडे लक्ष दिलं. मला असं वाटलं की स्क्रीनवर सुद्धा चांगलं दिसणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण त्याला मी कधीच गाऊन लेखलेलं नाही आहे. मी नेहमीच माझ्या कॅरेक्टरला सुंदर दाखवायचा प्रयत्न करत आलेली आहे. कॅरेक्टरच्या बाहेरचं सौंदर्य म्हणजे कॅरेक्टरच्या बाहेर नेऊन मी सुंदर नाही दाखवलेलं त्या कॅरेक्टरला, कुठलाही सिनेमा असू दे. पण त्याचं साजेसं जे कधी कधी साधेपणा असतो, कधी ग्लॅमर असतं, कधी कधी एक टापटिपीत व्यक्तिमत्व असतं किंवा कधीतरी एक ढिसाळ व्यक्तिमत्व असतं, ते नेहमी ठेवायचा प्रयत्न केला. आणि या शुभांगीसाठी जे आत्ता प्रश्नामध्ये आलं की गर्ल नेक्स्ट डोअर कशी असते, तर मला असं वाटतं आपण भारतातल्या ज्या मुली आहोत, ज्या आपण वर्किंग विमेन आहोत, त्या सगळ्याजणी खूप चपळ आणि खूप अजाईल आहोत. ते असणं आणि ते दिसणं माझ्यासाठी खूप आवश्यक होतं. आणि शुभांगी दिसायला क्यूटच आहे, त्यामुळे तसं दिसणंही आवश्यक होतं. त्याच्यात मी खरंच प्रयत्न केले. अगं बाई अरेच्या हा इतका विमेन सेंट्रिक शब्द आहे, त्यामुळे उद्गारवाचक आहे की अगं बाई अरेच्या असं आपण पटकन इमोशन्स आपले एक्सप्रेस करत असतो. तो सोनाली, तुझ्या आयुष्यातली अशी काही मोमेंट आहे का की खरंच असं पटकन शब्द येणं किंवा त्या मुमेंटशी तू रिलेट होणं या निमित्ताने? सगळ्यात खरं सांगू का की केदारनी मला जेव्हा सांगितलं की सोनाली तुला ना सिनेमाची गोष्ट ऐकवायची आहे, तर माझं अक्षरशः असं झालं होतं, अगं बाई मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि ते खरंच खूप मराठी मुलींचं तरी जेन्युइन एक्सप्रेशन असतं की अगं बाई हो का, किती छान. तर ते मी म्हणून गेले होते. त्यामुळे माझ्यासाठी तो क्षण खूप लक्षात राहणारा आहे. तो माझ्यासाठी असलेला अगं बाईचा क्षण आहे.